नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय आहे बारामती मतदारसंघ, पुणे लोकसभा 2024. विषय इतका महत्त्वाचा आहे की संपूर्ण देशाचं लक्ष ह्या मतदारसंघाकडे लागलेलं आहे. दिल्लीमध्ये आता आमचे सगळे पत्रकार वरिष्ठ सगळे दिल्लीतले सुद्धा माझे फोन असतात, सगळ्यांची चर्चा असते. तर त्याच्यामध्ये तिथं सुद्धा आता एक चर्चा चाललेली आहे की सुप्रिया सुळे निवडून येणार का सुनेत्राताई त्यांचा पराभव करणार. आणि त्याच्या पुढची मला अशी बातमी कळाली आहे, ती अतिशय महत्त्वाची आहे. सुनेत्राताई पवार जर का निवडून आल्या तर नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये त्या मंत्री असणारच. ही अतिशय महत्त्वाची बातमी मला कळालेली आहे. आणि ही दिल्लीतल्या प्रेस क्लब असेल, काही ज्येष्ठ पत्रकार असतील, मुंबईतले काही पत्रकार असतील, त्यांच्याकडनं मी खात्री करून घेतली. आणि त्यांनीही त्याला दुजोरा दिलेला आहे की सुप्रिया सुळेंचा पराभव सुनेत्राताईंनी केलं तर मात्र नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थात एनडीएचं सरकार आलं तर, हे फार महत्त्वाचं आहे. आणि ते येण्याची दाट शक्यता पण आहे आत्ताची परिस्थिती बघितली तर. कारण आता 3 टप्प्याचं मतदान तर बऱ्यापैकी झालेलं आहे. आणि मतदानाच्या पूर्वी बारामतीचं जर का आपण आढावा घेतलेला होता यापूर्वी, तर सुप्रिया सुळे यांचं जरा बऱ्यापैकी त्या निवडून येणार आणि सुनेत्राताईंचा काही मतानं का विना पराभव होईल अशा पद्धतीच्या चर्चा होत्या. परंतु मतदान जसं बारामतीतलं संपन्न झालं तसं मात्र, कारण त्याचं कारण असं होतं, बारामतीचं मतदान व्हायचं होतं त्यावेळेला अंदाज बांधले जायचे, हर्षवर्धन पाटील स्टेजवर जातील पण त्यांचे कार्यकर्ते काम करणार नाहीत, शिवतारे यांचे कार्यकर्ते काम करणार नाहीत, शिवतारे असतील भाषणं देतील, काम करणार नाहीत. आता हे जे तिथले आमदार असतील, भरणे असतील, कुल असतील, या सगळ्या अशा शंका कुशंका चालू होत्या. परंतु जसजसं मतदान जवळ आले आणि मतदान संपन्न झाल्यानंतर मात्र आज हर्षवर्धन पाटलांनीही चांगलं काम केलं आहे, दत्ता भरणेंनी पण काम चांगलं केलं आहे, विजय शिवतारेंनी चांगलं काम केलं आहे, राहुल कुलनी चांगलं काम केलं आहे. आणि भरभरून मतं आज सुनेत्राताई पवारांनी घेतलेली आहेत, हे नाकारता येत नाही. अशी परिस्थिती जर का असं असेल तर सुप्रियाताईंचा पराभव होऊ शकतो असं बोललं जात आहे. आणि तसं झालं तर देवेंद्र फडणवीसच नरेंद्र मोदी साहेबांना हट्ट धरतील आणि सुनेत्राताईंचा पहिल्या मंत्रिमंडळात शपथविधी झालेला असेल, हे बोललं जातं आहे आज. आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा आनंदितच होणार आहेत. शरद पवारांचा पराभव कुणाला नको आहे भारतीय जनता पक्षामध्ये. एक चंद्रकांत दादांनी स्टेटमेंट केल्यावर दंगा उसळला आता सगळा, पण खरोखर त्यांचा पराभव पाहिजेच आहे. अजितदादांनाही काही पराभव नको आहे का? मग सुनेत्राताईंनी का उभा केले? सुप्रियाताईंचा पराभव म्हणजे शरद पवारांचा पराभव. त्यात काही दादांनी पण चुकीचं बोलले अशातला भाग नाही. उगीच आपलं काही बोलण्यात अर्थ नाही. लोक सगळी कोणी दूध कुळी नाही. सगळ्यांना आता राजकारण कळायला लागले. अगदी अशिक्षित लोकसुद्धा आता राजकारण समजते. पवार साहेबांचाच पराभव असणार आहे सुप्रियाताईंचा पराभव झाला तर. परंतु होणार का आणि एनडीएचं सरकार येणार का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ते जर का आलं तर अजितदादांना केंद्र सरकारच एनडीएचं सरकार आल्यानंतर बक्षीस देईल आणि सुनेत्राताई नक्की पहिल्या मंत्रिमंडळात असतील, अशी आत्ताची खरोखर न्यूज आहे दिल्लीची. मुंबईची तुम्ही आता खात्री करून बघा. आणि सुनेत्राताईंना द्यायला सुद्धा काही हरकत नाही, त्यांचं काम चांगलं आहे. त्यांनी सुद्धा कामं, सामाजिक कामं करतात. त्या गेल्या 5-10 वर्षातलं आपण बघितलं. आता अजितदादांनी सुद्धा काही मतदारसंघात कमी कामं केलीत का? सुप्रियाताई सुळेंची कामं आहेत, खासदार फंड आहेत त्यांचे, त्यांनी ते खर्च केले, सगळं मान्य आहे. परंतु अजितदादांच्यासारखं बलाढ्य एक आता 5-5 वेळाला उपमुख्यमंत्री होतात, साधी गोष्ट आहे का? अर्ध खातं आणि त्यांच्या बोलण्यात एक वजन असतं आणि काम करायची क्षमता त्यांची आहे. त्यामुळं मी आधीच्या एका क्लिपमध्ये बोललो आहे, भावनात्मक मुद्दा आणि विकासात्मक मुद्दा. आणि मतदानाच्या पूर्वी भावनात्मक मुद्दा हा नक्की श्रेष्ठ होता. परंतु जसजसं निवडणुका जवळ आल्या आणि मतदान झाल्यानंतर विकासात्मक मुद्दा पुढे आला. तरुण वर्ग म्हणायला लागला. तरुण वर्ग म्हटला की नाही, अजितदादांनी सुद्धा कामं केलेली आहेत, आम्हाला अजितदादांनी जी कामं केली त्याची पोचपावती द्यायची आहे.
असं सुद्धा बऱ्याच मुलाखतीमध्ये आपण बघितलेलं आहे. आणि कदाचित या वातावरणामुळं आत्ताच्या एकंदर मतदान झाल्यानंतर बघितलं आणि टक्केवारी कमी जास्त होते असते. कधी गतवर्षी त्याच्या आधी किती होते म्हणून त्याचा फटका ह्याला त्याला फटका, हे नुसतं बोलायचं असतं, असं काही नाही आहे. याच्यामध्ये कुठल्या आमदारानं काम केलं आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी कामं केली हे फार महत्त्वाचं आहे. आणि हे जर का शरद पवारांचा पराभव झाला तर देशात अजितदादा पवार, सुनेत्राताईंचं नाव झाल्याशिवाय राहणार नाही. आणि नरेंद्र मोदींचं सरकार त्याच्यासाठी येणं गरजेचं आहे. आणि ते आलं नाही तर मात्र आणि वेगवेगळी समीकरणं असतील. एनडीए सरकारच आलं नाही तर मात्र, आणि एनडीएचं सरकार आलं नाही आणि सुनेत्राताई पवार आल्या तरी त्याचा काही उपयोग फार होणार नाही. पण अजितदादांचा मात्र दबदबा आहे हे नक्की सिद्ध होईल. आता हे जूनमध्ये आपल्याला सगळं बघायला मिळेल. कोण खरं, कोण खोटं, कोण वजनदार, कोण कमी वजनदार, शरद पवार श्रेष्ठ का अजित पवार श्रेष्ठ. आणि हे देवेंद्र फडणवीससारखा चाणक्य, देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत ते चाणक्यच आहेत. ते नक्की अजितदादांचं वर लावून धरतील देशामध्ये. आणि नाही, तुम्ही मंत्रिपद दिलंच पाहिजे सुनेत्राताईंना, असा सुद्धा विषय होईल. आज इथंच थांबू, पुन्हा भेटू.